मी कालपासून बोलत होतो की आपलं एक चॅलेंज करायचं. ते चॅलेंज हे आहे की आपण आजपासून करणार आहे 30 days 30 vlogs चॅलेंज. गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. पाऊस चालू झाला आहे ब्लॉग स्टार्ट करता नाद ब्रह्मा. सो काही पाऊस चालू झाला आहे आणि आपण डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. आता आपण चाललो आहे गणपती घेण्यासाठी. तर तुम्हाला आधी लास्ट डेकोरेशन दाखवतो आणि मग डायरेक्ट गणपती घ्यायला जाऊया. हे आहे फायनल प्रोडक्ट. जे काल रात दाखवलं तेच आहे, फक्त थोडंफार इकडे तिकडे आम्ही चेंज केलं जागा बस. ते काहीच एक अनाऊन्समेंट पण आहे जे आपण गणपती बसवाल्यावरती सांगतो मी तुम्हाला. मग स्टे ट्यून्ड, व्लॉग बघत राहा पूर्ण. तर भेटूया आता. गणपती घ्यायला चाललोय, मग तिथे भेटू. आता गणपती घेतला आहे, हा आमच्या इथला आहे, तो दिदीच्या इथला आहे. आता आम्ही आलो डीसीत थोडं स्वीट घ्यायला आणि हा हार घ्यायला, ते दादा घ्यायला दादा आणि दिदी. तर घरी गेला भेटू. तो हे गाईज आमचं सगळं आवरून वगैरे झालं आहे. म्हणजे आम्ही सगळे आरती वगैरे केली आहे, तुम्हाला दाखवतो आता सेटअप. हे आहे आमचे बाप्पा आणि इथं सगळं ठेवलं आहे आम्ही. 5 फळं. अरे एक फळ चोरलं कुठेतरी, एक फळ चोरलं आहे. आपण चोरलं वाटते. इथं प्रसाद वगैरे ठेवला आहे आजचं जेवणाचा. हे आमचे छोटे गणपती बाप्पा आहेत. हे कमळ वगैरे आणले होते आम्ही आणि लेली वगैरे, पण ते उमललेच नाही. हे आपली ज्योत, अखंड ज्योत आणि नारळ आपला आणि बस. हे गोष्ट राहिली, ह्याच्यात पण लाईट आहे, ती लाईट लावायची राहिली. थोडीशी इथं फ्लावर्स पण लावले आहेत. ते थोडे ॲडजस्टनेस थोडंसं ते मोकळं वाटते. आणि इथे एक काऊच ठेवला आहे, ह्याचं आपल्याला हे चेंज करायचं कवर. चांगलं दिसत आहे बिलकुल पण. सो हे आहेत आपले बाप्पा. मी कालपासून बोलत होतो की आपलं एक चॅलेंज करायचं. ते चॅलेंज हे आहे की आपण आजपासून करणार आहे 30 days 30 vlogs चॅलेंज. म्हणजे आजपासून नेक्स्ट 30 daysपर्यंत मी रोज ब्लॉग करणार 30 दिवससाठी. रोज अपलोड पण करणार. म्हणजे आजची डेट आहे 27 ऑगस्ट आणि 27 सप्टेंबर. आता ऑगस्टमध्ये 31 days असतात का? आता ठीक वाटते जरा. सो 31 days आपण ब्लॉग करणार आहे आणि 31 days मग 30 days तरी नेक्स्ट. आज डे 1 आहे. आणि ह्याच्यात थोडे रूल्स पण असणार आहे. रूल्स असे आहेत आणि असं नाही की टाईमपास काहीतरी कॉन्टेंट. ब्लॉग आपलं नॉर्मल आणि अपलोडचा टाईम पण सकाळचे 10 ते दुपारी मॅक्स 3पर्यंत. नाही तर मग त्यानंतर जर अपलोड केला तर मग बघू. म्हणजे माझं चाललं की आत्महत्या कारण की जर मी नेक्स्ट डेच्या संध्याकाळचा ब्लॉग अपलोड केला तर मग त्या दिवशीचा ब्लॉग काय होणार मग असं. मग ते अजून आणि ह्याच्यात अजून पण काही चॅलेंजेस आहेत छोटे की जसं मी डेली जिमला जाणे वगैरे, किंवा मग थोडंफार योगा किंवा मेडिटेशन करणे, किंवा मग असे छोटेफार हेल्दी चॅलेंजेस पण आहे. म्हणजे असं जास्त बाहेरचं फूड अवॉइड करणे. तर मग मी स्वतःसाठी पण चॅलेंज केला आहे, चालू केला आहे. पण आज थोडासा तो ब्रेक झाला कारण की आज खूप स्वीट खाल्लं. पण ठीक आहे, ओके. अरे का असो या. हे आहेत आपले बाप्पा. हे शाडू मातीचे आहेत आणि दगडूशेठ वाले स्टाईलमध्ये आहेत. सो या आमचं मागच्या वर्षी चाललं होतं दगडूशेठ, मग यावर्षी काढून टाकलं. हा चॅलेंज आहे ना गाईज, मी मागच्या वेळेस विचार केला याच्याबद्दल जेव्हा मी डेली व्लॉगिंग स्टार्ट करू असं बोललो होतो, पण ते केलीच नाही स्टार्ट. असं चालतं. पण मग तेव्हा ॲक्च्युली मला काम आलं होतं मध्ये, म्हणजे खूप सारे कामं होते जे व्लॉगमध्ये नाही दाखवू शकलो. मग कसं करणार ते.
आणि माझे आता कॉलेज पण आहे, मग त्याच्यासोबत आपल्याला सगळं मॅनेज करायचं आहे. तर मग या, आणि सोबत शॉर्ट्स पण अपलोड करायचे आहेत, जे आपले मिनी व्लॉग्स एखाद्या वेळेस स्किप होऊ शकतात, कारण की मग मेन व्लॉग माझं तर मग मिनी व्लॉग स्किप होणारच. पण तरी समजा असे मला शॉर्ट्स वगैरे बनवले तर टाकू शकतो, कारण की म्हणजे टाईप जसं की काय असा मी शूट केलं काय रील वगैरे तशी पण टाकू शकतो. आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा गाईस, मी तिथं पण कॉन्टेंट टाकायला स्टार्ट करणार आहे. आता आपल्याला थोड्या वेळाने जायचं आहे आदिती गार्डनला, तर भेटूया. आणि मागे अंधार का दिसतोय एवढा, हिशोब इथे केवढा अंधार दिसतो. संकष्टी पावावे निर्माणी रक्षा, जय देव जय देव. आपण आता चाललो आहे आदिती गार्डनच्या गणपतीला, तर जाऊया फास्ट. लेट झाले कारण त्याचा 10 मिनिटातच आरती आहे, तर जाऊया. बाय. आपला कार्यक्रम झाला आहे आणि आपण आता घरी चाललो आहे, तर घरी जाऊया आता फास्ट. जो इवेंट था वो यहाँ पे था आगे, तो ठीक है. तो अभी गाइस हम पहुँच गए हैं घर पे, और थोड़ी देर हमने वहाँ पे थे, तो चलते अभी अंदर. आता आपण घरी आलो आहे आणि माझा नीट सेटअप दाखवतो. आता आपण आदिती गार्डनला जाऊन आलो आहे. आता आपण चाललो दीदीकडे, कारण की सकाळी दीदीकडे जायचं राहिलं आहे, तर आपण जाऊया. हे आहे दीदीची एंट्रन्स. आता पुरा लॉक खोले आतमध्ये, तो लॉक खोलत डायरेक्ट दाखवतो काय झालं आहे इथं, दाखवतो डेकोरेशन. तर काहीच दीदीची आपलं काम झालं आहे. आता जाऊया घरी, कारण की आता जेवायचं पण आहे. तर चला काहीच आपले घरी गणपती आले आहे, तर मी 10 दिवस इथेच झोपतो एव्हरी इयर. म्हणजे लास्ट इयरपासून स्टार्ट केले, तर ह्या वर्षी मी इथं झोपणार आहे. म्हणजे असं झोपणार आहे मी इथे 10 दिवस. असं मेंटल पीस भेटता है. तुम्ही पण ट्राय करा. तो गाइस अभी रात हो गई और अभी सोने का टाइम हो गया है. सो मैं रात को यहाँ पे सोता हूँ इधर. दिस इज़ माई स्लीप एरिया, जब तक पापा है तब तक. तो मिलते हैं कल के व्लॉग में. सो गाइस मिलते हैं अगले व्लॉग में, तब तक के लिए बाय बाय. और ये व्लॉग का अगर आपको अच्छा लगा हो तो लाइक करो, शेयर करो, कमेंट करो. चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो. Yeah. Everybody knows that I'm breaking down. Everybody knows I ain't faking now. Everybody knows my heart's vacant now. Yeah, she hates me now. I made mistakes, but now I don't ever wanna be alone. I don't really ever feel at home.